नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत अशोक चौकात थरारक घटना घडली। आरोपी तरुणानं एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीवर हातोडा आणि चाकू सारख्या घातक शस्त्रांनी हल्ला केला। यात ती गंभीर जखमी झाली। पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन पीडित मुलगी इमामवाडा परिसरात राहते। ती ITIचं शिक्षण घेते आहे। त्याच परिसरात राहणारा सूरज कृष्णप्रसाद शुक्ला गेल्या काही दिवसांपासून तिचा पाठलाग करत अश्लील टोमणे देत नेहमीच तिला मानसिक त्रास द्यायचा। पीडितेच्या आईनं आरोपीच्या पालकांना याची माहिती दिल्यानं आरोपी सूरज चांगला चिडला होता। सोमवारी सकाळी पीडित मुलगी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली असता आरोपीनं तिला अशोक चौकात थांबवलं आणि तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूला हातोड्यानं वार केला। त्यानंतर त्यानं चाकूसारख्या धारदार शस्त्राने तिच्या मानेवर आणि गालावर अनेक वार केले आणि तो घटनास्थळावरून फरार झाला। गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीनं मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। इमामवाडा पोलिसांनी सूरज शुक्ला विरुद्ध हत्येचा प्रयत्न यासह पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। तो महानगरपालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असल्याची बाब समोर आली आहे।